अध्यात्मामध्ये व्यक्तीचं काही सांगता कामाचं नाही. त्यातल्या त्या अध्यात्म बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलायची सोयच नाही. पण माझा असा एक योग आहे ते सांगतो आपल्याला. हा काहीतरी प्रारब्धाचा योग असावा. माझं लग्न झाल्यानंतर महिना दीड महिन्यांनी मी काशीला गेलो, एकटाच गेलो. तेव्हा आल्यानंतर अरे तुम्ही संन्यास घेणार होता ना, बरं का, मेहरबानी यांच्या समोर बोललं नाही कोणी म्हणून मेरवाया. तर मी म्हणलं बा मी काही विठ्ठलपंथाच्या योग्यतेचा नाही का, आणि माझ्या मनात संन्यास घ्यावं हेच नाही. होतंय काय, मला जरा म्हातारपणचा खोकला झालाय, त्यामुळे माझे मुख्य यंत्र म्हणजे आवाज. मला रिटायर झाल्यानंतर 25-30 वर्षांनी त्या टीव्ही वरती बोललो ना मी, तेव्हा माझे एक सहकारी म्हणले तुमचं केस बी सगळे पांढरे झालेला, आवाज आहे तसाच आहे. बरं का, ज्ञान खराब झालंय बरं का, पण तो आवाज आहे तसाच आहे. ते काय होतं मग, मी जर आधी बोललो बरं का, मला माणसांचा कंटाळा नाही, तर मग निरूपणामध्ये माझा आवाज बसतो, माझं यंत्र थकतं, त्यामुळं मी गप्प बसतो. माझं ऑपरेशन झालेलं नाही, करायचं नाही, मी आजारी नाही, मी काही नाही, ठणठणीत आहे माझ्या वयाप्रमाणे. तुमच्यापेक्षा माझी प्रकृती चांगली आहे, माझी उपासना उत्तम चालू आहे, मला काही होत नाहीये. पण मग काय होतं, आवाज बसल्यानंतर आतून तर ते विचार स्फुरतात पण बाहेर येत नाहीत आणि वाईट वाटतं, म्हणून मी बोलत नाही. पुरे नाही एवढं माझ्याबद्दल. हो, काहीतरी विलक्षण असते नाही. बरं असं आहे, सांगण्यात येतो. बरं तुम्ही म्हणाल औषध पाणी करता का नाही, 5-25 बाटल्या आहेत, माकडाच्या जखमेसारखं होत आहे. जो म्हणतो माझ्यावर उपाय आहे, द्या द्या, सगळे उपाय करायला लागलो तर त्यानेच अंत व्हायचं माझा, असं व्हायचं मला. नाही का, म्हणून याची नाईलाज म्हणून मी आपल्याला सांगतो. बर, आज आता काय आहे, 9व्या अध्यायाला भगवद्गीतेमध्ये अतिशय महत्व आहे, हे सुरुवातीलाच आपण पाहिलं. बरं का, आता आपण कुठपर्यंत आलो आहोत ते असं आहे, भगवंताला जे खरं सांगायचंय त्याच्या आरंभ मागच्या रविवारी त्यांनी केला. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांत आसी काम विषय आवय. इथे आता वेदांत सुरू झाला, तेव्हा त्याची पार्श्वभूमी थोडीशी मी आपल्याला समजावून सांगतो. ते लक्षात असल्याशिवाय हे त्यांचं म्हणणं कळणार नाही. आश्चर्य असं आहे, गीतेवरती अगदी ज्याला आपण क्लासिक म्हणतो ना, उत्तमात्तम शंकराचार्यांच्या बद्दल प्रश्नच नाही. कारण त्यांच्या आधीच्या काही टीका असणारच होत्याच, पण त्या उपलब्ध नाहीत. त्यानंतरच्या ज्या आहेत ना, त्यामध्ये मधुसूदन सरस्वती नावाचे एक अतिशय विद्वान अद्वैत वेदांती होऊन गेले, फार जबरदस्त काम होतंय. त्यांची टीका सुद्धा हे ज्ञानेश्वर महाराजांचे विषय जो मांडलेला आहे हे अभिनव आहे, अगदी शंकाच नाही. उगीच त्यांची स्तुती करीत नाही मी, आपल्याला काय तुलनात्मक अभ्यास करायचा नाही, पण फार अप्रतिम आहे. जे भगवंताला सांगायचंय, मया ततमिदं सर्वम, हा पुढचा श्लोक आहे, अव्यक्त मूर्तीना, त्याची सगळी प्रस्थान ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली आहे. बरं, तेव्हा त्या दृष्टीनं थोडस मागच्या रविवारी वेदांतात शिरलो आपण, आज थोडस आणखी एक पाऊल पुढे नेतो आपल्याला. काय आहे, सगळ्या अद्वैत वेदांत्यांचं ऍब्सोल्यूट आयडियलिझम, हे मी इंग्रजी का सांगतो, हा वेदांत म्हणजे काही भारतीयांनी काढलेलं नाहीये. ज्याला आपण वेदांत असं म्हणतो, हे जे तत्वज्ञान हे जगभर आहे. जे विद्वान आपल्या विचारवंत आहेत ते असेच सांगणार, म्हणून मी सांगतो ना, बाकीचं हे तू काही नाही. काय आहे त्यांचं म्हणणं, खरी अडचण अशी आहे बघा, सर्व ठिकाणी ब्रह्म पसरलेला आहे. आता मी ब्रह्म व शब्द वापरीत नाही, परमात्मा सर्व ठिकाणी आहे, परमात्माशिवाय दुसरं नाहीच काही, होय ना. परमात्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे, एकच आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. बरं, असं असताना त्या ब्रह्मामध्ये हे विश्व झालं, ब्रह्माचंच झालेलं आहे, दुसरं काहीच नाही. जर हे विश्व त्याच्यातून झालेलं आहे, त्याच्या बरोबर उलट धर्माचं आहे.
तो आनंद स्वरूप आहे, इथे दुःखच पाचवीला पुजलेलं आहे. तो एकच आहे, इथे अनेकत्व आहे. इतकंच नव्हे, तो सूक्ष्मात सूक्ष्म आहे, हे जडात जड आहे. हे कसं होतं? हा खरा प्रश्न आहे वेदांताचा. वेदांत अडखळतो तो इथे अडखळतो. बरं, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला काय उत्तर दिलं हे पाहूच आपण. खरं हे आहे. बर, मग तुम्ही हा परमात्मा परमात्मा म्हणतो, याच या विश्वामध्ये अस्तित्व कुठे आहे? ते जीवामध्ये आहे, ज्याला आपण लाईफ असं म्हणतो. जिवंतपण, चेतना, चित, हे सगळं तिथे आहे. बरं, हे कसं आहे? पूर्ण तर चित नाहीच, पूर्ण चैतन्य नाहीच, परमात्माच पूर्ण आहे. मग त्यातल्या त्यात माणसामध्ये, मी की नाही तुम्हाला सारांशच घेतोय, खालच्याच जाऊ द्या. माणसामध्ये तर 2 रूपानं आहे. याचं उत्तम उदाहरण उपनिषदामध्ये आहे. म्हणून मी जे नेहमी म्हणतो, उपनिषदांचा उत्तम अभ्यास आणि वेदांताचा असल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळायची नाही, याचा अर्थ आहे. मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र आहे. मुंडक म्हणजे काय हो? मुंडक म्हणजे बेडूक. तर मुंडक उपनिषद म्हणजे हा ऋषी जो आहे, हा बेडकासारखा उड्या मारीत परमात्माकडे जातो असं म्हणतात. खरा त्याचा अर्थ काय कोणाठू? त्याचं नावही मुंडक असेल कोणा असो. कारण पुढचं जे उपनिषद त्याला मांडुक्य म्हटलेलं आहे, हे त्याचे का प्रसिद्धच आहे. त्याच्यावरती शंकराचार्यांचे जे आजे गुरु त्यांची टीका आहे. त्याच्यावर सांगण्याचा हेतू काय आहे आपल्याला? तो मंत्र असा आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखाया. बर का, हे झाड आहे. या झाडावरती 2 पक्षी आहेत. आपलं शरीर हे झाड आहे, या झाडावरती 2 पक्षी आहेत. कसे आहे? सुपर्णा, पर्ण म्हणजे पंख, उत्तम पंख असलेले. सयुजा, जवळजवळ राहणारे, एकमेकाला चिकटून राहणारे. सखे आहेत. सखे म्हणजे मित्र नव्हे, मित्रत्वाला मागे सारून त्याचं पूर्ण स्वरूप ज्या ठिकाणी आहे ते. म्हणून इब्सेन नाटककार, तुम्हाला माहिती असेल ऐकून, त्याने एक ठिकाणी म्हटलंय की सुखी प्रपंच कोणचा? तर ज्याच्यामध्ये नवरा बायको फर्स्ट दे बिकम फ्रेंड्स आणि दॅट फ्रेंडशिप कल्मिनेट्स इनटू कंपॅनियनशिप. पहिल्यांदा मित्र म्हणून एके ठिकाणी येतील आणि नंतर मग सखे बनतील एकमेकाचे. आणि म्हणूनच कालिदासाने जेव्हा आजाची इंदुमती गेली, गृहिणी सचिव सखी मिथा, एकांतात माझी सखी होती ती. प्रिय शिष्या ललिते कलाविधौ, पुढचं जाऊ द्या. तेव्हा सख्य म्हणजे अर्जुनाची सख्य भक्ती माहिती आहे ना, किती प्रेम होतं. मित्रत्व आणि सख्य ते 2 सखे आहेत एकमेकाचे. बर, एक शेर आहे, तेव्हा तिने असं म्हणलंय, आमची जेव्हा म्हणजे त्या प्रेमी युगलांची गाठ पडली तर आप पासून सुरुवात झाली. आपण आपण आपण, बरं का. नंतर परिचय झाल्यानंतर तुम्ही तुम्ही तुम्ही, आणि त्यानंतर तू पर्यंत आम्ही आलो. आपण, तुम्ही आणि तू. अलीकडे तू पासूनच सुरुवात होते, हे जोडून द्यावं. गंमत म्हणून सांगतो मी की नाही, म्हणत असताना जीवन सांगतो तुम्हाला, चांगलं वाईट काही नाही. किंबहुना बायको सुद्धा, नवरा बायकोला अगं तू म्हणतोस, पण पूर्वीच्या सुद्धा बायको सुद्धा काय पात्र माझ्या घरात पडलं असं म्हणतच असेल, पण मनात मनात बाहेरून बोलत नसेल एवढंच. सांगण्यात हेतू काय तुम्हाला की हे सखे आहे. सख्याचा अर्थ संस्कृतमध्ये फार छान आहे. सहैव ख्यायते इति सख्या, की हा आला की तो आला, हा आला की तो आला, याच्या बरोबर त्याचं नाव आलंच, त्याला सख्य म्हणतात. म्हणजे जीव आणि शिव. तर शिव कोण? तो परमात्मा. तो भगवंत जो आहे तो माणसाच्या हृदयामध्ये आत्मस्वरूपाने आहे, तो खरा मी. बरं, अहम अहम इति साक्षात एक यांचं हे आहे रमणांचं स्तोत्र. त्याच्यामध्ये सारखं अहम 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 करतो. हा
बरं का, मी 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 असा. तर हा जो आहे हा परमात्मा, आणि त्याचं प्रतिबिंब म्हणून जे आहे तो हा मी देहातला, तो जीव. एकाच चेतनेची दोन रूप आहेत ही. एक शुद्ध रूप आहे, एक वासनात्मक रूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे संतांचं, की खरा सुखाचा स्वामी तो आहे, खरा मी यातला. म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम. राम शब्द घालण्यात सुद्धा फार मार्मिकता आहे. रमयती ती राम, जो तुम्हाला रममान करतो तो खरा राम आहे. रामाचं नाव जे आहे ना ते खरंच तसं आहे की ज्याचं स्मरण, ज्याचं सान्निध्य जीवाला रमवतं. म्हणून तसा हृदयामध्ये हा जो मी आहे, खरा मी, हा राम असताना तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. का म्हणलं असं, तर माणसाची नव्हे प्राण्यांची सर्व जर धडपड असेल तर सुखाची धडपड आहे. सांगायचं म्हणजे अरिस्टॉटलने आपला नीतिशास्त्राचा ग्रंथ आरंभ करताना, जगातला अतिशय प्रसिद्ध ग्रंथ, जसं आपल्याकडे वेद उपनिषद तसा आहे, ऑल मेन डिझायर हॅपीनेस, 4000 वर्षापूर्वी तो बोलला बघा. आणि आचार्यांचं एक स्तोत्र आहे शतश्लोकी म्हणून, 100 श्लोक आहेत. त्याची सुरुवात फार सुरेख आहे. या कश्चित सौख्य हेतो हो त्रिजगती यतते नैव दुःखस्य हेतु. कोणी मला दुःख व्हावं म्हणून नाही म्हणणार, मला सुखाची धडपड आहे. आणि महाराज म्हणाले, अगदी तुम्ही किडा घ्या, तो किडा सुद्धा त्याच्या त्याच्या मगदुरीप्रमाणे सुखच भोगत असतो. अहो, खालच्या योनीमध्ये कामवासना भोगल्यानंतर तो नर मरून जातो त्या सुखाच्या पायी. असं आहे. मग इतकी सुखाची ही आहे बघा. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला, जर माणूस सारखी सुखाची धडपड करतो तर सुखाचं पर्यवसान काय आहे? शांतता. त्याला त्याने आराम म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. तृप्ती. आणि विषय म्हणून सांगतो सहज, संतांच्या घरी अन्नदान असतं. का अन्नदान असतं? अहो, ज्ञानदान का नाही? हे महाभारतात एक श्लोक आहे, ते काय संतांना माहित नव्हता. असं आहे, ते म्हणाले, अन्नदानात परम दानम विद्यादानम मतः परम. कोणी म्हटलेलं आहे मला माहिती नाही, म्हणजे लक्षात नाही की विद्यादान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे. का म्हणाले? कारण अन्नात क्षणिका तृप्ती यावत जीवनची विद्या. विद्या ही जन्मभर तृप्ती देते, हे संतांना मान्य नाही. विद्वान झाला तर आणखी भगभग करायचे लगात. तेव्हा अन्नाची गंमत अशी आहे, जगातली कोणतीही वस्तू सुखाची द्या तुम्ही माणसाला, कितीही द्या, तृप्ती नाही. अन्न असं आहे, आता पुरे बा, आता पुरे. आमचे ते डॉक्टर म्हणतात आमरस खाल्ला का टॉन्सिल पर्यंत आला, म्हणले आता पुरे. मला आवडलं डॉक्टर ना, ते कशाला बाकीचे म्हणते टॉन्सिल पर्यंत आलाय म्हणाले. आता मी त्यांना म्हटलं नाही, मोठा डॉक्टर म्हणजे टॉन्सिल त्याची काढून टाकले, त्याच काय हो पुढे आणखी घालील काय. पण ते तुम्हाला एक गमतीची गोष्ट माहिती आहे ना, हरदाशी गोष्ट आहे पण फार छान आहे. एका माणसाला अजीर्ण झालं, बरं का. अजीर्ण झालं तर सारखी करपट ढेकर येऊ लागले, आणि काय करावं. तेव्हा डॉक्टर आला, वैद्य आला, बंगाली गोष्ट आहे. ते म्हणजे एवढे तू ते हे खाल्ले, रसगुल्ले खाल्लेस, काय करावं म्हणले, मी गोळी देतो ती खा. तेव्हा हा म्हणाला, अहो कविराज, त्या वैद्याने कविराज, अहो कविराज, आज गोळी इतकी जागा असती तर मी रसगुल्ला खाल्ला असता, गोळी कशाला घेऊ म्हणाली. म्हणजे तृप्ती ही आहे खाण्याची. खरं तुम्ही बघा, ते आपल्याकडे आहे ना, कुणी पोटभर जेवायला अन्नदाता सुखी भव म्हणतात, आहे ना असं. म्हणजे हेतू काय, तृप्ती जी आराम आहे हा अन्नातच आहे अगदी. म्हणून अन्नदानाला तसं फार महत्व आहे. जो खरा भुकेला आहे ना, त्याला खरंच जर घातलं ना प्रेमाने, तर त्याची तृप्ती पाहून तुम्हाला तृप्ती आहे. पोटभर जेवला बा. आईने जसं मुलाला घालावं, तिला आपल्याला नाही राहिलं तर चालेल तसं आहे. इतकंच नव्हे,
तुम्ही थोडं तरी खा, त्यात तृप्ती आहे बघा. असं माझं सांगण्याची तू काय, हा आराम सुखाचा जर परिणाम असेल तर आराम आहे. म्हणून सर्व सुखाचा आराम असेल तर परमात्मा जवळ आहे. म्हणून 9व्या अध्यायात त्यांना काय सांगायचंय की बाहेर सुखाची जी आतापर्यंत धडपड झाली ती धडपड न करताना आता हात सुखाची धडपड आहे. मग का असं होतं, भ्रांत अशी काम विषय शब्द आपल्याकडे काय वाईट अर्थ नाही. विषय म्हणजे काम वासना होणं असंच म्हणतात, पण विषय याचा अर्थ भगवंताशिवाय जे जे काही सुखाला लालचावलेले आहे ते सगळे विषय, पैसा असो, कीर्ती असो, देह सुख असो, काही असो. बर, भ्रांत मनुष्याला दृश्य जे आहे तिथे सुख आहे असं वाटतं आणि भ्रांत म्हणण्याचा हेतू असा भ्रम झालेला आहे. भ्रम म्हणजे काय, मला की नाही जितकं सोपं करता येईल तेवढं मी सांगतो. पण असं आहे बघा, बदामाचा शिरा किती जरी तुम्ही घोळला, ना केला, पातळ केला, आमचं केलं तरी तो थोडं जड पडणारच नाही. वेदांत म्हणजे कसं आहे, तर्कशास्त्राने जाणार, पायरी पायरीने जाणार, थोडस हे होणारच. भ्रमशब्दाचा अर्थ चक्कर खाणे. भ्रमतीवच मे मनः इथेच आहे ना, म्हणजे चक्कर येते ना ब्लड प्रेशरनी यांनी, म्हणजे भ्रम. भ्रमण म्हणजे फिरणे असा अर्थ नाही का आपल्याला. भ्रम निर्माण कशाने होतो, इथे अर्थात भ्रम मनाचा आहे, हा देहाचा नाही. तर भ्रम हे अज्ञानाचं चिन्ह. अज्ञानाला वेदांत अविद्या हा शब्द योग्य आहे. अज्ञान वापरतात पण अविद्या काय आहे, ज्ञानामध्ये जसं सामर्थ्य आहे तसं अज्ञानातही सामर्थ्य आहे. चुकीचं करायला लावतो, भलतच काहीतरी जे काय बरोबर नाही ते करायला लावतो. त्याचे 2 प्रकार आहेत भ्रमाचे. एक भ्रम असा आहे की वस्तू जशी आहे तशी कळतच नाही, बरं का. दुसरा भ्रमाचा प्रकार काय आहे, वस्तू असलेली दिसतच नाही. याला तर्कशास्त्रामध्ये अलीकडचे तर्कशास्त्रज्ञ नॉन ऑब्झर्वेशन, अरे वस्तू आहे तू नाही म्हणतोस, हा एक भ्रम. त्याला की नाही आपल्याकडे विचित्र कल्पना म्हणतात. अंधारात भूत नसलेली दिसतात, भूत नसलेली दिसतात म्हणजे भूत नाहीच आहे, त्याला इल्युजन असं म्हणतात इंग्लिशमध्ये. हा भ्रम निराळा, पण जे आहे ते भलतच दिसतं, त्याला माल ऑब्झर्वेशन म्हणतात. माल इज रॉंग. मॅलिग्नंट शब्द आहे ना तुमच्या त्या याच्यामध्ये नाही का, मॅलिग्नन्सी नाही आहे, बायोप्सी केली तर ते आहे. माल म्हणजे रॉंग आहे ते भलतच पाहतो. तुम्हाला याचं उत्तम उदाहरण सांगतो ना, मागे मी सांगितलंय का, मी विल्सन कॉलेजमध्ये काही दिवस इंडियन फिलॉसॉफी शिकवायला जायचे. तिथला तो स्कॉटिश प्रिन्सिपॉल होता, त्यांनी आम्हाला बोला दीड टर्म मी जात असे. तर एकदा एक तक्रार आली. आता माझ्याकडे का आली कोणाला ठाऊक. ते काय झालं, इंटर आर्ट्स मधल्या एका मुलीचा जाताना रुमाल खाली पडला. तो बायकांचा रुमाल म्हणजे ते आपल्याकडे आहे ना याची शेपटी असते, शेळीची, लाज राखत नाही आणि माशा वारीत नाही, तशापैकी रुमाल असतो तो. क्षमा करा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपलं सांग. तेव्हा त्याच्या मागे एक मुलगा आला आणि त्याने उचलून दिला तो. आता ही गोष्ट संपली की नाही, इथे काही याचं पुढे काही व्हायला पाहिजे का. ती हसली. स्वाभाविक आहे, ती काही रडेल रुमाल गेला म्हणून हसली. त्याला वाटलं तिचं माझ्यावर प्रेम आहे. आता बघा याला तुम्ही काय म्हणाल, माल ऑब्झर्वेशन नव्हे काय, जे नाही ते आहे म्हणून आपल्या. पुढे असा प्रसंग आला की त्या मुलीनं तो जेव्हा फार चप्पल मारली त्याला आणि मग सगळं छान ते प्रिन्सिपॉलकडे गेलं. प्रिन्सिपॉल साहेबांनी आमच्याकडे दिलं. बघा म्हणले बाबा तुम्ही काय निर्णय करता. त्या मुलाची मी बाईला म्हणलं त्या पुरीला चप्पल कशाला मारलीस त्याला एवढी, तर ती काय म्हणाली, दुसरा उपायच राहिला नाही. मला मनातून आवडलं थोडस नाही म्हणलं फार झालंय. ॲलोपॅथिक डोस दिला, व्हिटॅमिन डोस असा झाला. थोडक्यात निभावलं असतं. तर व्यवहारात नेहमी असं होतं बघा. याला ज्ञानेश्वर महाराजांनी
तिसऱ्या का चौथ्या अध्यायामध्ये साव चोर म्हटलेलं आहे या इंद्रियांना. साव चोर म्हणजे तुम्ही प्रवासाला निघालात तर तुमचा मित्र आहे असं दाखवतो तो, असतो चोर, तो तुमच्याशी गप्पा मारेल, हे करील, आपल्याला वाटतं खरंच आहे, म्हणजे कसं गैरसमज होतो बरं का. सांगण्यात हेतू याला आचार्यांनी अभ्यास असं म्हटलेलं आहे. तेव्हा का भ्रांत अशी काम विषयावर, त्याला जी वासना निर्माण होते दृश्यावर, ते त्याच्या अविद्येचा परिणाम. प्रश्न असा, अविद्या आली कुठून? ती अनादि आहे, केव्हा आली कळत नाही, आली एवढं खरं आहे. म्हणून संत आणि विद्वान यामध्ये अतिशय मोठा फरक आहे. याला महाराजांचं उदाहरण आहे, काय सांगू तुम्हाला. महाराज म्हणाले, एक बाप आणि मुलगा एका झोपडीत राहत असे. बायको मेली होती, मुलगा वयात आला, दोघंजण राहत. झोपडीला आग लागली तर मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, बाबा अहो बाहेर या, आग लागली. कोणी आग लावली सांग, त्याशिवाय बाहेर येणार नाही म्हणाले. तसं अविद्या आहे, आपल्याला फसवते आहे. आता ती कोणी निर्माण केली, कशी निर्माण, याचा विचार करण्यापेक्षा ती नाहीशी कशी करावी याचा विचार करा. हा फरक आहे साधकामध्ये आणि विद्वानामध्ये. हा बरं. तेव्हा ही विद्या अनादि आहे. अनादि याचा अर्थ असा ज्याचा आरंभ कळत नाही. संस्कृत शब्द फार छान आहे, दुर्ज्ञेय आरंभ. दुर्ज्ञेय आरंभ, त्याचा आरंभ कळत नाही. दुसरं काय आहे, ते आहे ही कळते कशी, फसवते ना. माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये हा फार मोठा फरक आहे. माणसामध्ये सदसद विवेक बुद्धी आहे, कोणचं योग्य कोणचं अयोग्य कोणचं बरोबर माणसाला कळतं. आणि तिथेच ती अविद्या फसवते. जे वाईट आहे, चूक आहे कळून सुद्धा माणूस त्या मार्गाने जातो. तुम्हाला ते सेंट पॉलचं मी नेहमी सांगतो ना, आय नो दी राईट बट आय फॉलो दी रॉंग. दुर्योधनासारखं जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. काय माणसाची तळा आहे बघा, कशी गंमत आहे. म्हणूनच साधू संतांना लोकांना उपदेश करायची संधी मिळते. आता कारण सगळेच चांगले झाल्यावर कोणाचं कोण ऐकणार हो, नाही का. असं सांगण्याचा हेतू काय, ही अविद्या जी आहे, ही अविद्या तुम्हाला हे समजून सुद्धा नव्हे, ते खरं सुख आहे आतलं, मी खऱ्या मीच, ते मिळवणं शक्य असून सुद्धा ते तुम्ही मिळवित नाही. त्या 3 ओव्या आता बघा बरं. म्हणाले, बहु मृगजळ देखो निडोळा, थुंकीचे अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परिस बांधिला गळा, शुक्तिका लाभे. 2 दृष्टांत दिले. शुक्तिका म्हणजे शिंप. शिंपीचं काय आहे, रामानुजांनी हे उदाहरण दिलं, आचार्यांनी काय वेळा दिलेलं आहे. आचार्यांनी जास्त दोरीवर सर्पाचा भास होतो हा, ते हे ना मल्याळी होते, ते केरळाईट होते, तिथे साप आणि नारळ पुष्कळ, त्यामुळं सापाचं उदाहरण दिलंय त्याने ते बरं का. तेव्हा शुक्तिका म्हणजे शिंप, ती अशी याच्यावर नदीकाठी पडलेली आहे. त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडला की ती चांदी सारखी दिसते. आणि मग चांदी आहे म्हणून तुम्ही घ्यायला गेला तर फसगत होते. तसं एखाद्या माणसाला शिंप मिळाली, आता शिंपीचे दागिने घालत असत. अजून हे लमांडी लोक असतात ना, ते शिंपीचे दागिने घालतात बघा बरं का, उत्तम उत्तम शिंपल्याचे दागिने. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत असं दिलाय, एका माणसाने गळ्यात परीस बांधलेला आहे. परीस दगड असतो, त्याचा स्वभाव काय, मलिन आहे बाहेरून, आणि पण तू सोनं करतो ना लोखंडाचं, तर ते सोडून तात्पुरती चमकणारी जी शिंप आहे ती जो गळ्यात घालतो, तो राम सोडून देहाच्या नादी लागतो. याचा अर्थ काय, तर ते परीस जो आहे तो तुमच्या जीवनाचं रूपांतर करून टाकतो. परिसाचं काम काय आहे की ते लोखंड जर असेल तर सोनं करून टाकतो. आता सहज मध्ये आठवलं म्हणून ते मग शतश्लोकीचं सांगितलं ना, त्यात गुरुचं वर्णन करताना शंकराचार्यांनी असं म्हटलंय की अहो हा माझा जो गुरु आहे हा त्या परिसापेक्षा श्रेष्ठ आहे. का म्हणाले, तर परीस सोनं करतो लोखंडाचं, तसं गुरु शिष्याला तयार करतो ही गोष्ट खरी आहे.
पण त्याला परीस बनवत नाही, लोखंडाला परीस बनवत नाही, पण सत्पुरुष हा त्याला आपल्यासारखा सत्पुरुष करतो. हा त्याचं मोठेपण बाहेर बरे का. तेव्हा आपल्या सुखाचं असं आहे की अरे माझ्याजवळ असं सुखाचं साधन आहे की जे माझा जीवाचा शिव करून टाकेल, दिव्य भोगायला लागेल. असं जर आहे तर मी ते सोडून या इंद्रियांच्या नादी लागतो, ते बाहेरच्या झगझगाटाने तिथे मी फसतो. हा पहिला दृष्टांत. दुसरा दृष्टांत असा आहे की एका माणसाने चूळ भरली, अमृताची चूळ भरली, आणि अमृताची चूळ भरलेली असताना समोर मृगजळ दिसलं, तर ही चूळ थुंकून ते चूळ घ्यावी म्हणून पुढे जावा आणि फसावं. तसं परमात्मा आतमध्ये असताना तो सोडून इंद्रियांच्या नादी लागावं. बघा बुवा, माझं काम काय आहे ते काय म्हणतात ते तुम्हाला सांगायचं बरं. म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी माझ्या अनुभवाची सांगून ठेवेन. विद्वान पाहिले, लेखक पाहिले, कलावंत पाहिले, राजकीय नेते तर रोज पाहतोच आपण बरं का सगळे, पण आज जाणारा मनुष्य भेटणं फार कठीण आहे. अलीकडच्या काळामध्ये हे गुरुदेव रानडे होते ना, हा एकच मनुष्य मी असा पाहिला, विद्या सोडली, लौकिक सोडला, सगळं सोडून आत नामात रंगून गेले. अंतर्मुख होणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मला असं सांगा, मी तुमच्यातलाच आहे, तुम्हाला मला काय त्रास देते? बाहेरचं जग त्रास देत नाही, आपलं मन आपल्याला त्रास देते. आता इथे सांगतो या ओवीला काय महत्व आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या. तर जीव शिवाचं सांगितलं ना मी, एका चेतनेचे दोन रूप आहेत. ही म्हणजे जीवामध्ये शिव बनण्याचं सामर्थ्य आहे. शिव म्हणजे काय हो? शिव म्हणजे ईश्वर. तर असं आहे, ईश्वराचा जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन जीवाला येणे म्हणजे परमार्थ आहे. ते कोणाचं आहे तर माझ्या ध्यानात नाही, गेटेचं असेल बहुतेक. असं आहे, व्हॉट इज रिलिजन? टू सी द वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ गॉड. ईश्वर ज्या दृष्टीनं जगाकडे पाहतो त्या दृष्टीनं मी जगाकडे पाहणे, याचं नाव परमार्थ. ती दिव्य दृष्टीच आहे. जन्म कर्मच मे दिव्यम असं जर असेल म्हणजे काय हो तरी, हे जाऊ म्हणजे काय तरी. तर मी ज्या आकुंचित दृष्टीनं जीवनाकडे पाहतो त्याच्याऐवजी विशाल दृष्टीनं जगाकडे पाहणं, याचं नाव परमार्थ. म्हणजे कसं, एक साधी गोष्ट घ्या. एक आई आहे आणि 3-4 मुलं आहेत, त्यातलं एक मुलं अपंग आहे. तुम्ही बघा, त्या बाईला विचारा, त्या मुलाचं कंटाळा नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष मी देते. तिला कंटाळा नाही, सगळं त्याचं करून सुद्धा. म्हणजे तिची जी पाहण्याची एक वरच्या प्रकारची दृष्टी असते, तसं माझ्या जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी येण्याचं नाव परमार्थ. आता थोडं गीतेची पार्श्वभूमी सांगतो बरं का. अगदी आरंभापासून आतापर्यंत भगवंतांनी ते सूत्र सांभाळलंय आणि 11व्या अध्यायामध्ये त्याचा क्लायमॅक्स म्हणजे उच्चांक आहे. 11व्या अध्यायात काय सांगितलं की हे संबंध विश्व माझ्या सत्तेनं चाललंय. परमात्मा म्हणतोय मी सगळं करतो आहे हे बरं का. तुम्हाला माहितीये, पहिल्यांदा अर्जुनाला ते दिसलंच नाही. मग दिव्यंदगामी ते चक्षु, पाण्याची दृष्टी देतो. ती दिल्यानंतर नकोच, मला नको म्हणलंय, मला सहन होत नाही. चतुर्भुज रूपडे, तुझं तेच बरं आहे रे, नको मला. अरे हे फार दुर्मिळ आहे, लोकांना पाहायला मिळत नाही. नाही मला ते नकोच, तूच आहे आपल्यावर. म्हणून तू खाली आला बघ. म्हणजे जगाकडे विशाल दृष्टीनं पाहणं, त्यातल्या त्यात आपल्याकडे जगाच्या दृष्टीनं पाहणं, मोठेपणा दृष्टीने फारच मोठी गोष्ट. जगाला पाहता येईल काय? उदाहरणार्थ की तुमच्या शेजाऱ्याच्या मुलीनं एका काहीतरी कोणाशी तरी लग्न केलं. काय हो, काळ बदललाच आहे आणि बदलणार ते असंच व्हायचंय. आपल्यावर प्रसंग आला तर काय बघ, हे शब्द काय लोक बरोबर बिघडले तो आता, काही जगण्याचा अर्थ नाही पोवायचा. जगतो लेखाचा आपण म्हणतो. बघा, याला इंग्लिश 2 फार अप्रतिम शब्द आहे. माझा दृष्टिकोन हा एगोसेंट्रिक आहे, आत्मकेंद्रित.